माड्याचा तिढा दिवसांगणिक सुटण्याऐवजी वाढतच चाललाय। माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आणि महायुतीतूनच विरोधाची ठिणगी पेटली। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडाचा निशाणा फडकवलाय। एकतर अपक्ष किंवा राष्ट्रवादी शरद पवारांची तुतारी घेऊन मात्र निवडणूक लढवण्यावर ते ठाम असल्याचं समजतंय। खासदार निंबाळकरांच्या विरोधातील नेत्यांच्या भेटीगाठीचा सपाटाच त्यांनी लावलाय। त्याचाच भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे भाऊ आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांची मोहितेंनी भेट घेतली आहे। माड्यातला हा वाद सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली आहे। विजयसिंह मोहिते पाटलांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला हजर असलेले रामराजे नाईक निंबाळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला। मात्र जुनं वैर विसरून ते निंबाळकरांना साथ देणार की बदला घेण्यासाठी मोहिते पाटलांच्या बंडाला हात देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। निंबाळकरांनी गुरुवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। हे कमी झालं म्हणून की काय आता शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीलाही धार आली आहे। खासदार निंबाळकर विश्वासात घेत नसल्याची तक्रार सोलापुरातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। महायुतीतील ही धुसफूस खासदार निंबाळकरांना निवडणुकीत महागात पडू शकते। महायुतीतल्या या नाराजी नाट्याची सूत्र शरद पवार पडदा आडून हलवत असल्याचंही चर्चा आहे। त्यामुळे माड्याचा तिढा सोडवताना भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।